सध्या दिग्रस शहरासह संपूर्ण तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे। अशातच ग्रामपंचायत इसापूर येथील रहिवासी अमोल बराटे यांच्या घरात आणि अंगण परिसरात पावसाचे पाणी शिरले आहे। यामुळे बराटे कुटुंबाला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। 15व्या वित्त आयोगामध्ये मंजूर झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामात हलगर्जीपणा करण्यात आला। ज्या ठिकाणी पाईपलाईनचे काम झाले त्याच्या बाजूला नाली असून ती बुजली आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरातील पाणी घरात शिरत असल्याचा आरोप अमोल बराटे यांनी यावेळी केला। यापूर्वी त्यांनी ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी दिल्या होत्या, परंतु नालीचे खोदकाम करण्यात आले नाही। म्हणून एप्रिल 2025 मध्ये अमोल बराटे यांनी पंचायत समिती दिग्रस समोर आमरण उपोषणही केले। त्यावेळी गटविकास अधिकारी यांनी नालीचे खोदकाम व बांधकाम करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आज तयागत त्याची पूर्तता न झाल्याने आज आमच्या कुटुंबावर अस्वच्छ आणि घाण पाण्यात राहण्याची वेळ आली आहे, असा गंभीर आरोप अमोल बराटे यांनी यावेळी केला। जर पावसाळ्यापूर्वी या समस्येवर प्रशासनाने लक्ष दिले असते आणि ग्रामपंचायतीला कारवाई करण्याचा योग्य आदेश दिला असता तर आज ही समस्या उद्भवलीच नसती। आपल्या परिसरातील नवनवीन बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा। नवा विचार, नवा दृष्टिकोन, अर्थातच प्राईम न्यूज मराठी।